उत्कृष्ट गायिका हो. कारण जे समाजानं मला दिलं आईची शपथ कोण्या गायिकेला दिलीही नाही आणि देणारी नाही. कारण एवढा समाजाचा आशीर्वाद आणि प्रेम माझ्यासोबत आहे. कोणी म्हणते बाबासाहेबांना संविधान लिहिलं नाही, कोणी म्हणते की आता संविधान जुनं झालं, संविधान बदला. हो, बदलाचं असेल तर बदललं पाहिजे का संविधान? नाही नाही, ज्यांना असं वाटतं की संविधान बदललं पाहिजे त्या मनोवाद्याला सांगतो मी का तुम्हाला संविधान बदलायचं असेल तर बिंदास बदला. आम्ही तुमच्या पाठी उभे राहतो. पण संविधान लिहिण्यासाठी तुमच्या मायचा एखादा असेल तर आनंद त्याला सांगा ना संविधान लिहायला. तुमच्या शहरात फिरत असाल, तुमच्यात बसला असाल, त्याला घेऊन या. नाही झालं तरी या ना. उसना असते का बाप? बोलला बेकार माणूस आहे. बाप उसना असते का? तुम्ही जाता की काय उसने कुठं? काय करावं? शंकर भाऊ यांच्याकडून 100 रुपये आले. उसना असते का बाप? काय करावं गड्या? नवरान बाप उसना नसते, तुम्ही जाता की काय उसने? कोणी म्हणते की संविधान बदललं पाहिजे म्हणून म्हणायचं आहे की भीमजी का संविधान इस देश की अमानत है. भीमजी का संविधान इस देश की अमानत है. संविधान से इज्जत, संविधान से हिम्मत है. ध्यान में रखना संविधान के खिलाफ बोलने वालों, अरे संविधान से ही तुम्हारी माँ बहन अभी तक सही सलामत है. भीम टायगर ग्रुप परसोडा यांच्याकडून 200 रुपयाची 500 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. क्योंकि राजनीति में थोड़ा चलना पड़ता, थोड़ा रुकना पड़ता. समाज सेवा में सूखी लकड़ी की तरह सूखना पड़ता. वसूल के लिए उसनु लालच पर थूकना पड़ता. और भीम जी के संविधान के आगे सभी को झुकना पड़ता. अरे लड्डू बनाना आता नहीं, रसगुल्ला बनाने की बात करते हैं. जिनको रोटी बनाना आता नहीं, पूरी बनाने की बात करते हैं. जिनको रोटी बनाना आता नहीं, पूरी बनाने की बात करते हैं. जिनको अपने ठीक से कपड़े बदलना आता नहीं, वो साले मेरे बाप का संविधान बदलने की बात करते हैं. कहना है कि मानवता समतावादी हर रात जिंदा रहेगा बेटा. होने दो जख्म हजारों इलाज जिंदा रहेगा. जगा दो बहुजनों को जो सोए हुए हैं सारंग. संविधान जिंदा रहेगा तो भीमराव जिंदा रहेगा. संविधान. सुकन्या साऊंड टाकळखेड यांच्याकडून पुन्हा मला सप्रेम भेट आलं. जगन उमाडे यांच्याकडून सुद्धा भेट आलं. खूप खूप धन्यवाद. म्हणून सुंदरसा विषय सादर करणार आहे देविदास आठवले यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. सुंदरसा विषय सादर करणार आहे. लक्ष असू द्या. बदलाल संविधान जर भीमाचे आम्ही पॅंथर. बदलाल आता उचल रे याला. उचल आता. आता उचल जरा काम गरम झालं माझं. उचल. हा बदलाल संविधान जर. जे लोक म्हणतात की संविधान बदलू आम्ही कारण आमचे आमदार खासदार निवडून येत नाही, आमचे नगरसेवक निवडून येत नाही. कारण भावाभावाती की नाही. एका भावानं माय उभी केली तर दुसरा मध्ये मी माय बायको उभी करतो. तुले ना मले टाक कुत्रे मैं तो नाही खाऊंगा बेटा लेकिन तुझे भी नाही खाणे दूंगा. त्याच्यामुळे आमचे आमदार खासदार निवडून येत नाही. पण रस्त्यावर जर बाबासाहेबांची औलाद उतरली तर याच्यामुळे रस्त्यावर उतरले तर काम भारी. मग हा असं काम आहे ते. म्हणून म्हणायचं आहे बदलाल संविधान जर भीमाचे आम्ही पॅंथर. आमचा नाद नकार कर. बदलाल संविधान तर भीमाचे आम्ही पॅंथर. तुम्हा पुरून आम्ही देऊ. आमचा नाद नकार करू. आमचा नाद नकार करू. आमचा नाद नकार करू. आम्ही घरात घुसून मारू. घरातून घुसून मारण्यासाठी महिला तयार आहे ना. बापे काय बांगड्या भरून बसता की काय रे? हा बा इथून तर तिथून एकही महिला गाडी वाजवायची राहिली नाही. हे असे बसले का जसे हात वर केले तर बांगड्या हलतात की काय हातात.
अरे बाबासाहेबाची औलाद आहो आम्ही. आमचा नाद नकार करू, नाद नकार करू आम्ही. महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं. पंडित नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं. पण बाबासाहेब म्हणायचे अबे मेरे चाहने वाले छोड़, तेरे चाहने वाले भी मुझे बाप कहते हैं. मधुकर मोळे खांडवा यांच्याकडून 100. आमचा महेंद्र मोळे यांच्याकडून 100. आमचा नाद नकार करू. आशाबाई तेलंग, सरपंच आशाबाई तेलंग यांच्याकडून 500 रुपयाची भेटायली. डायरेक्ट सावंत साखरघाट यांच्याकडून पुन्हा मला 100 रुपयाची भेट आली. द्या लवकर. गंगाबाई उमाडे यांच्याकडून 100 रुपये आले. आमचा नाद नकार करू. विष्णू शेलार यांच्याकडून 100. आम्ही कारण मी महिलांकडे जास्त हात का दाखवते. आम्ही बाबासाहेबांची औलाद आहोत. जेव्हा 20 मार्च 1927 मध्ये 14 ताड्याचा सत्याग्रह झाला. किती? 20 मार्च 1927 मध्ये 14 ताड्याचा सत्याग्रह झाला महाडला. तेव्हा बाबासाहेबांसोबत एक राधाबाई नावाची बाई होती, जिच्या हाती 2 वर्षाचं बाळ, पोटात 9 महिन्याचं बाळ. बाबासाहेबांच्या मागे निघाली. दगडाचा वर्षाव झाला. जसा दगडाचा वर्षाव झाला, एक दगड राधाबाईच्या 2 वर्षाच्या पोराला लागला. राधाबाईचं पोरग रक्त भांबर झालं. बाबासाहेब बोलले राधाबाई तुम्ही माघारी फिरा. पण राधाबाई बोलली की बाबासाहेब तुमच्यासाठी हातचं नाही, या पोटातलं जरी नेलं तरी ही राधाबाई मागे हटणार नाही. निलेश सिंग यांच्याकडून 100 रुपये आले. खूप खूप धन्यवाद. गजूभाऊ तायडे बोराखेडी यांच्याकडून सप्रेमेट आलेले खूप खूप धन्यवाद. आमचा नाद नकार. सर्व माझ्या भावाला म्हणतो, नावही नाही घेतले ना तरी कॅमेऱ्यामध्ये कैद होऊन आले तुम्ही. सगळे युट्यूबला दिसतात. नावासाठी काही मरू नका, पटापटा पैसे आणून द्या. जिजाबाई माझ्या माईसाठी टाळ्या वाजवा. भीमाची बागी नेतच उठली. 100 रुपये दिले माझ्या माईनं. माय खूप नाही 200 रुपये दिले माझ्या माईनं. खूप खूप धन्यवाद. राष्ट्रभान नाणार यांच्याकडून 100 रुपये. आमच्या नाद नकार. माय जय भीम माय तायडे माझ्या मायने 100 रुपये दिले. अरे जीर्णरुटीची प्रथा ती होती, महिला जायची सती. सांग पटकन. दिलीप तायडे यांच्याकडून. आमचा नाद नकार. टाइम जास्त करत करायला, कमी वेळात जास्त काय आपल्याला. भीमा बांधवांनो, भीमा बांधवांनो, भीम वीरांनो, बसू नका रे शांत. बसू नका रे शांत. बसू नका रे शांत. माय तुम्ही पटापट पैसे आणून द्या. नाव नाही सांगितलं तरी मोबाईल. भीमा बांधवांनो यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. द्या त्यांना पटापट. आणि लिंगडे 200 रुपये. बुंदा 100 यांच्याकडून 100. 200 रुपयाची भेट आली पुन्हा. हा अंजू मेढा यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले. आमचा नाद. ज्योत प्रधान निलेश प्रधान 100 रुपयाची भेट आली. आमचा नाद नकार करू. स्वाभिमानानं जय भीम करायला पाहिजे आपल्या बहिणीला. असा जय भीम करायचा. आपण काय इंग्रजाची औलाद हो का हातात हात मिळवायचा.
बाबासाहेबांचे वादक स्वाभिमानाने जय भीम करायचं. मेळे यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली मला. आमचा नाद नका करू, नाही तर आम्ही घरात घुसून अशी तशी करू. करतोच आम्ही. हमारे तेजराव 500 रुपये. तेजराव दसरे यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली मला. खूप खूप धन्यवाद. एकनाथ काई यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाची भेट आली. आमचा नाद नका करू. सुजाता यांच्याकडून 100 रुपये. खूप खूप धन्यवाद. कारण हत्याकांड दलितांचे होते, तुमचे रक्त का घोटत नाही? बलात्कार आपला नारीवर होतो, तुमचे रक्त का घोटत नाही? सगळ्या गरिबांच्या चालल्या जातात, तुमच्या नैनी अश्रू का दाखत नाही? आणि आमच्याच मतावर राज्य करता भाळ खावांना तुम्हाला लाज कशी वाटत नाही? दीपाली भामट्या तोंडाची पोट्टी तू काऊन नेली? भीमा बांधवान माझी फार आवडती आणि जवळची मैत्रीण आहे दीपाली काकडे. तिची त्यांच्या बहिणीने माझा मोठा सत्कार केला. खूप खूप धन्यवाद. म्हणून म्हणायचं आहे चेतावणी देऊ नका. पटकन दादा नावासाठी आम्ही भीम गोंधळी गोंधळी भीमरायाचे गोंधळी. आम्ही गोंधळ घालतो तसा पाहिजे असा मंडळी. कसा हार दिला तरी गोंधळ, नाही दिला तरी गोंधळ, पैसे दिले तरी गोंधळ, नाही दिले तरी गोंधळ. चेतावणी देऊ नका आम्हा बौद्ध जनाला. हक्क विसरता का आमचे विचार करा म्हणाला. हक्क विसरता का आमचे विचार करा म्हणाला. त्यावेळेस लागत होते तुम्हाला घोडे. त्यावेळेस लागत होते तुम्हाला घोडे बसायला. तेव्हा तर लई गोड वाटत होतं हसायला. आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. मग तुम्ही का लागले रुसायला? आता आम्ही हसणार, कधी लढू शकणार नाही. आणि बाबासाहेबांनी लिहिलेली घटना कोणी मैचा लाल करू शकणार नाही. त्यांच्याकडून 100 रुपये. आमचा नाद हे बा भीमाच्या बागेने उठून आले. क्या बात आहे. आधी रातन मैदाने साथ आमचा नाद नकार करू. अंशू दीपक काकडे यांच्याकडून मला फार असं मोलाचं सप्रेमेट मिळालं. आमचा नाद म्हणून काय म्हणायचं आहे? भीमा बांधवांनो, भीम वीरांनो, बसू नका रे शांत. जातीवादी पहा पाखंडी, जातीवादी पहा पाखंडी, टपले करण्या परवीन धुरंदर निर्मला जातीवादी टपले टपल्या करण्या
में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है सेंशन. हा. कोणी कोणी बघितलं हातवर करून सांगा मला. रिश्ते में तो हम तुम्हारे पिक्चरला बघितलं आहे ना. आता जर म्हटलं कोणाला सैराट कोणी बघितलं तर सगळे सुद्धा हात वर करते. लय बदमाश आहात तुम्ही, मला माहिती आहे. म्हणून म्हणायचं आहे काय, रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है. चल हट बे. रिश्ते में तो वो हम सबके बाप लगते हैं, नाम है डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर. पवन बाबू भोपाली, मिलिंद वानखड यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. आमचा नादन कार्यक्रम रक्त भीमाचं नसा नसात तुमच्या उसडू द्या. करण्या क्रांती या झेंड्याखाली भाऊ भाऊ एक भारे. आता सगळीकडे इलेक्शन आहे माहिती आहे तुम्हाला. हो. सोचून समजून वोट द्या. हो. तुम्हाला माहिती आहे सगळी वाट लागलेली आहे आमची. बरोबर की नाही. माय मावल्यांना तुमच्या नवऱ्यानं जर एका पावटीसाठी आणि एका बिर्याणीसाठी जर मत विकलं ना, हा. तर आईची शपथ त्याला आतमधल्या खोलीत नाही, असा किचन रूम मध्ये किचन मध्ये नाही, त्याला किचन मध्ये हा. आणि बेलण्यानं त्याचा थोबड फोडा चांगली मस्त टीव्हीचा आवाज वाढून असे त्या तोंडावर ठपा झप झपा झप चालते. आणि तोंड फोन फुटलं आणि सासूचं मन दुखते. हो, दुखते ना. आहे की नाही. कारण सासूला माहित नसते पोरग किती हराम खोरायचं. हो. बायकोले बरोबर माहित असते. हो. हा. आणि जर तोंड फोन फुटलं तर सासूले पळाचं मनाचं काय व दारू पिन कुठं पडली की काय व मनाचं. हट बाबा तुम्हाला सांगतो मनाचं, एवढी नका दारू पितो मी, लय दारू पिता मनाचं बाबा. हट चला मनाचं अंदर तुम्हाला हळद लावून देतो. अंदर न्यायचं देशील का मुनमध्ये लोट. कारण बाबासाहेब बोलले सारं काही विका पण भान विकू नका. सारं काही विका पण भान विकू नका. बहुजन समाजाची जाण विकू नका. आल्या प्रसंगी तुमची माय बहीण विका म्हणून पण दारूच्या बाटलीसाठी मतदान विकू नका. मतदान विकू नका. गौतम गायकवाड, सेलापूर उज्ज्वला संतोष ढोरे यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाची भेट आली. तसेच किशोर चहानकर, बडीराम नरवाडे, नितीन भाऊ नरवाडे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची भेट आली. माय जय भीम. पाय कशी स्वाभिमानानं पैसे देते, ही बाबासाहेबाची लेख आहे. हे घ्या हायच का अजून. बाबा, हाय. येऊ द्या येऊ द्या. सुशील शिंदे, सिद्धार्थ शिंदे, बाबासाहेब दिल के बाबासाहेब, हे गाणं झालं पाहिजे. यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. अरे ह्या भीमाच्या वागिनी ओरिजिनल. जय भीम. जय भीम. बात आहे आधी राहत मैं तुम्हारे साथ है. हुसेन इंगडे यांच्याकडून सुद्धा सप्रेम भेट आला. आमचा नादन कार्यक्रम उदाहरण सांगते मी. आणि आज मला असं वाटलं की आज मला सांगायची गरज आहे, कारण आता समोर इलेक्शन आहे. अभि नाही तो कभी नाही. आज जर तुम्ही आईच्या शपथ जागले नाही ना, तर उद्या आमच्या तोंडाला मळकं आणि मागून आमच्या फळा लागल्याशिवाय राहणार नाही. हो, हो, हो. मग दादा दादा तुम्ही अशी वा थोडी. ते महिला जे येऊन राहिले त्यांना प्रॉब्लेम होऊन राहिला. एक तर असा हो नाही तर असा हो. असं हो या इकडे हो, इकडे. इकडं होय. महिलाला तरात देऊ नको. इकडं होय म्हणतो. माणसात ये म्हणतो. माणसात ये. माझ्या मायने 100 रुपये दिले. धन्यवाद माय. म्हणून म्हणायचं आहे आमचा नादन कार्यक्रम. सरपंच शामळा गुडचवडे तरोडे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाले खूप खूप धन्यवाद. आमचा नादन मायपाशी याच लागेल मला. त्या बाबा फक्त 200 का 500 नाही. बरं जरा 300 वापर. येते ना. बाबा कोणते. आमचा नादन कार्यक्रम.
भीमाची वाघीण नावाची आहो का? बरोबर आहे ना? तुमच्यासारखा आहो का? बसलो तो लवकर उभा झाला तुम्ही ती संजय तायडे सरपंच बडनेरा बानखेडा हा पानेरा यांच्याकडून 1000 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. जय भीम. चिमा जाधव फरदापूर. माय दे त्याला फटकून दे पटकन. मी म्हटलं माईक खाते की काय. वामनदादा कटक म्हणतात भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. वामनदादा कटक म्हणतात भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते तर तलवारीला दयाच्या न्यायालय स्टोक असते. पण दादासाहेब शेळके म्हणतात भीमा तुझ्या मताचे 5 नाही 50,000 निर्माण झाले. भीमा तुझ्या मताचे नाही 5 नाही 50,000 निर्माण झाले. कसे येईल या तलवारीला धार. समाजात लाल नाही दलाल निर्माण झाले. दलाल निर्माण झाले. मी सर्वप्रथम मरायला तयार आहो. माझ्या संघ कोण तयार आहे संविधानासाठी मरायला हात वर करून सांगा. सगळे तयार हा की नाही? तुम्हाला माहिती आहे आम्ही बौद्धगयासाठी लढा देत आहोत की आमचं बुद्ध विहार आम्हाला भेटलं पाहिजे. बुद्ध विहाराच्या लढ्यासाठी आणि बुद्ध विहार आमचं आम्हाला भेटलं पाहिजे म्हणून इंगळे आणि ताई यांच्याकडून मला 200 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. जय भीम. जय भीम. म्हणून मला म्हणायचं आहे की आज नाही जागलो आम्ही ताईची शपथ आमचा फार वाईट दिवस येईल आमच्यावर. अभिनय तो कमी नाही. आम्हाला जागृत झालं पाहिजे. आज जर जागृत झालं तर पुन्हा आमच्या तोंडाला गाडून मागून आमच्या फळा लागल्याशिवाय राहणार नाही. मग आम्ही जागृत झालो पाहिजे कारण बाई नाही तर काही नाही तर भांड्यात आपल्याला लागते. नारी निंदा मत कर प्यारे नार हिरे की खान है. नारी निंदा मत कर प्यारे नार हिरे की खान है. अरे उस नारी से पैदा हुए है भीम बुद्ध भगवान है. कारण बाई नाही तर काही नाही. म्हणून 4-4 आहे. 2-2 घेऊन फिरता का काय कराय. जय भीमा. आमचा नाद घरी जाता जाता तिला असं वाटतं कोणीतरी गुंड्या प्रकृतीचे लोक तिच्या मागे लागले म्हणून ते जोरात धावू लागते. धावता धावता ते गुंड सुद्धा तिच्या मागे धावू लागतात. कोणी तिच्या मदतीला धावत नाही कारण गुंड्याच्या हाती नंग्या तलवारी असते. एका वस्तीतून धावत राहते वाचवा माझी मदत करा. कोणीतरी धावा माझी मदत करा पण तिच्या मदतीला कोणी धावत नाही. धावता धावता एका घराची खिडकी तिला खुली दिसते आणि जशी घराची खिडकी खुली दिसते तशीच त्या दरवाजावर हात देते. जसा दरवाजावर हात देते दरवाजा खोलते बाईला आतमध्ये घेते. दरवाजा लागते
निघून जाते, दिवस निघते. जसा दिवस निघते ती पोरगी घराच्या बाहेर निघते आणि दाराच्या बाहेर जाते आणि तिथं गेल्यावर म्हणते की दादा धन्यवाद रे, तू माझा जीव आणि माझी इज्जत वाचवली. रामना घरदे यांच्याकडून 200 रुपये आले. तू माझा जीव वाचवला. तेव्हा तो मुलगा म्हणते अगं ताई, जाण्याच्या पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तूही एकटी मीही एकटा, तूही जवान मीही जवान, तूही सुंदर मीही सुंदर. त्याच्या जागेवर जर मीच तुझ्यावर बलात्कार केला असता तर कोणी विश्वासानं माझ्या घरात आली. तेव्हा ती मुलगी बोलली अरे नाही रे दादा, मी अशी तुझ्या घरात आली नाही. धावता धावता मला वाटलं माझं जीवन समाप्त झालं. जेव्हा तुझ्या खिडकीतून वाकून बघितलं तेव्हा मी तुझ्या घरी आली. तेव्हा मुलगा म्हणते तू खिडकीतून असं काय वाकून बघितलं की अर्ध्या रात्री माझ्या घरात घुसली. तेव्हा ती मुलगी बोलली अरे दादा, मला वाटलं माझं जीवन समाप्त झालं. जेव्हा मी पळत होती, पळता पळता तुझी खिडकी खुली दिसली. तसं खिडकीतून वाकून बघितलं, तुझ्या भिंतीवर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसला. 100 रुपये सचिन मेढे परडा. जय भीम. म्हणून यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाला खूप धन्यवाद. जय भीम, जय भीम. थांबा ना. दवाई मेढे परडा. माय काय करता तुम्ही? पोरगं काय करते तुमचं? काहीच नाही करत. थांब माय. बाबू बाबू 200-300 रुपये दिले. माय हे माझे एकूण तुमच्यासाठी 5 सुपारीला ठेवा. लेख देऊन राहिली माय, लेख देऊन राहिली माय, पोरगी देऊन राहिली. माझे एकूण ठेवा माय, माझे एकूण ठेवा. हे पोरगी देऊन राहिली. पडली माय, 100 पडले आणखी. ठीक आहे माय. नाही माय, तुम्हाला दिली माझी एकूण. दे बाई तिला. माझे एक माय तुम्हाला 5 सुपारीला दिली, लेकीनं दिली. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. तेव्हा म्हणते जेव्हा तुझ्या घराची खिडकी खुली दिसली तर मला बाबासाहेबांचा फोटो दिसला. तेव्हा तो मुलगा म्हणते काय बघितलं तू बाबासाहेबांमध्ये? बाबासाहेबांचा फोटो माझ्या घराच्या भिंतीवर बघितला. नव्या रात्री माझ्या घरात घुसली. काय बघितलं तू बाबासाहेब? काय वाचला तू बाबासाहेब? तेव्हा ती मुलगी बोलली अरे दादा, धर्म आणि संस्कृतीनं बाईला रात्री पुरतं आणि भाकरी पुरतं वापरलं, पण जेव्हा या देशाचं संविधान माझ्या बाबासाहेबाच्या हाती आलं, आर्टिकल 14 आणि 15 मध्ये एका फटकाऱ्यात बाईला माणसाच्या बरोबरीत आणून बसवलं. आणि तो बाबासाहेबच्या घराच्या भिंतीवर असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. अरे माय बहीण कोणाची असो, SC NT OBC नव्हे मुसलमानाची असो, तिला मान सन्मान आरक्षण संरक्षण मिळावं म्हणून 27 सप्टेंबर 1952 ला पंतप्रधान नेहरूच्या सूत्रावर राजीनामा फेकून देणार आमचा बाबासाहेब. आणि तो बाबासाहेब त्या घराच्या भिंतीवर असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. त्या विश्वासाने मी तुझ्या घरात आली. तेव्हा तो मुलगा बोलला अगं ताई, आज खऱ्या अर्थाने तुला बाबासाहेब समजला. ज्या दिवशी या देशाच्या प्रत्येक बाईला बाबासाहेब समजेल त्या दिवशी कोणी माय बहिणीवर अन्याय अत्याचार बलात्कार होणार नाही ग माझ्या ताई, बलात्कार होणार नाही. वैशाली शेंडे यांच्याकडून 100 रुपये. सगुणाबाई ताई यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले. आमचा नाद माझ्या भावांनो, मराठा शेवकासन पोरीसाठी मरू नका. आमची पोरं पोरीसाठी आत्महत्या करतात. मंगला गाडेकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपये. मीना गाडेकर, आमचे पोरं पोरीसाठी आत्महत्या करतात. अरे मराठा शेवकासन तर तुमची माय बहीण संकटात सापडली तिच्यासाठी आत्महत्या करा. तुमचा देश संकटात सापडला त्याच्यासाठी आत्महत्या करा. आमचे पोरं त्याच्यासाठी नाही पोरीसाठी मरतात. पोरीनं फोन नाही उचलला आमचे पोरं जातात नदीच्या तलावावर पाय बसतात. फोन उचलता का मग तलावावर तुरी टाकू. फोनही लागते. फोन म्हटल्यावर मुली पार्टी बदमाश आहे. हे बा फोन म्हटलं, फोन नाही उचलला का त्याला दे बाई, ते पटकन. आईच्या काकडीची फरमाईशी चमचम चमकायची गाणी. ठीक आहे, ठीक आहे. आमचे पोरं असे येऊन बसतात आणि तलावात पाय टाकतात. आणि फोन उचलता का मग तलावात उडी टाकू. फोन उचलता का मग तलावात उडी टाकू. आता तर बापा नवीनच झालो. पिल्लू, माझ्या पिल्लू ने खाणं खाय की नाही खाय. बाबू बाबू बाबू, आम्ही ऐकलं म्हशीचे पिल्ले, गाईचे पिल्ले, डुकराचे पिल्ले, बकरीचे पिल्ले, आता माणसाचे पिल्ले झाले. हा बाबू सांग मग नाव सांग. शिवाग. वा
क्या बात आहे, 500 रुपये भेटले बावल्याकडून मला. हा, आणि आता पिल्ले पिल्ले आता काही गाईचे पिल्ले राहिले, म्हशीचे पिल्ले राहिले, डुकराचे पिल्ले राहिले, पोराचे पिल्ले, माणसाचे पिल्ले. हो हो आता तर एक नवीनच फॅशन झाली. काय ती कोणती? हो, नवीन फॅशन झाली. मी फर्स्ट बोलतो, जरा लय बदनाम आहो मी. हो. पण मी बोलल्याशिवाय राहणार नाही. मेली तरी चालेल. मला पुन्हा तुला आम्ही बघण्यासारखं कापल्याशिवाय राहू नये त्याला म्हणून आहे. अरे मी काय एका घरात बसली असतो का रे? अरे पुरा भारत पालता पाळणारी अंजली भारती कुठं भेटाचा भेट. पण कापाच्या अगोदर एक काम कर, मला कापताना माझ्या रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडू देऊ नको. कारण जेवढे रक्ताचे थेंब पडतील तेवढे अंजली भारती माझ्या समाजात पैदा होती. खाली इंगळे पायल इंगळे टाकत. यांच्याकडून 200 रुपये आले. आमचा नाद नका. आमच्या पोरी आता तर नवीन फॅशन झाली. पिल्लू पिल्लू मेले बाबूने खाना घेणे. दादाराव वानखडे यांच्याकडून 500 रुपये आले. भाऊगड भाटकडे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले. लजमुळे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले. आता नवीन फॅशन झाली ते पटकन. सरकडे यांच्याकडून 100 रुपये आले. आता पोरीनं फोन नाही उचलले. आता आमच्या पोरीला आता वेळ नाही. पोरी नाही का चांगल्या पोरी 30-30, 35-35 वर्षाच्या होत पण लग्न नाही करून राहिल्या, शिकून राहिल्या, अधिकारी होऊन राहिल्या, पोलीस मध्ये लागून राहिल्या. आता पोरं हात रिकाम तेवढे. आता पोराले पोरी भेटून नाही राहिल्या. नवीन फॅशन झाली. पोरीचे लफडे कमी झाले. हा, पोरीचे लफडे कमी झाले, बायाचेच लफडे वाढले. माणूस जरा स्पष्टवादी आहो बाई. आता काय करू? चिवर घेतला. आता खोटं बोलू का? काय जे खरं आहे ते बोला लागेल ना. आता खोटं बोलू का? बोललं नाही. चिवर घेऊन आली तरी खोटं बोलू का? हा, आता हे आमच्या पार्टीत आहे एक असं 1.5 फुटे हे ढोलक आलं रे. याला म्हणतो रे पोरी पायरी आले. पोरीने पोरीच्या माया आवडतं त्याला. हे भांडरे याला म्हणतो रे पोरी पाहिले माझ्या पैसे नसून ना माझ्यापासून ने रे. याला पोरीच्या माया आवडत नाही. भावजाई असतात, काही चुकत्या असतात. भावजे पाची 2 वर्षाचं पोरग असलं का बरोबर चॉकलेट घेऊन जाते त्याला. वहिनी बाबू आहे काय तरी. हा, आणि वहिनीला वाटते बाबा बापूजीला चांगला आहे. भाऊजी तुमचा भाऊजी नाही मला भावच देत नाही. हा काय म्हणते 1.5 फुटे. हा काय म्हणते काय वहिनी तुम्ही एवढ्या सुंदर आ, मला एवढी सुंदर बायको भेटली का नाही तर मी घर सोडून जातोच नाही. तिला काय वाटते हा 1.5 फुट्याला चांगला आहे. तिला माहितच नाही याची बाहेर न्यायची अवकाश नाही म्हणून घरीच लग्न लावून आला. तिला माहितच नाही. कारण बाहेर न्यायची अवकाश कुठं आहे? पुरीला फिरवायला नेलं तर पैसे पाहिजे. बायाला काही पैसे पाहिजे. बायाची आई ते घरी असतं. बायाची आरती पलगही असतं आणि बायाच पैसे देतात. हे घेतो यासाठी 2 ड्रेस घेऊन ये म्हणते. काय काय त्याला तसंही सांगितलं मी. लग्न करून म्हटलं बाबू कवारी पोरगी आणशी डिलिव्हरीला 1-1 लाख रुपये लागते. रेडीमेड 2 लेकराची माया आणायची. पैसेच लागत नाही अजिबात. टेन्शन घेऊ नको म्हटलं. पैसेही वाचते, मेहनती वाचते, सगळं वाचते. टेन्शनच नाही. 2 लेकराची माय. गत वर्षाची थकबाकी एकदम 2 पोरं. मराठा शेव कसे पोचिराम कांबळे तुम्हाला माहिती आहे. औरंगाबाद ज्याला आम्ही संभाजीनगर म्हणतो. आता मातांग समाजाचा पोचिराम कांबळे जय भीम म्हणत होता म्हणून त्याचे 2 हात कापले तरी पोचिराम कांबळे म्हणे जय भीम. त्याचे 2 पाय कापले तरी पोचिराम कांबळे म्हणे जय भीम. पोचिराम कांबळे म्हणे आता तरी जय भीम म्हणू नको नाही तर तुझी गर्दन कापून सरनाव टाकू मातीचं तेल टाकून अंगाडबीची काळी लावता. पोचिराम कांबळे तुम्ही लवकर पोरं उदार येतो. चला इकडे वा. चला त्या बायाच्या समोर होऊ नका. चला इकडे समोर सरकार. इकडे त्या बायाच्या समोर कोण बसता रे? माणसामध्ये बसा. त्या बायामध्ये कोण बसून राहिले रे? इकडे होणार असे उगीच त्यामध्ये समजून नाही तुम्हाला मागं बाय हात. पोचिराम कांबळेचे 2 हात कापले, पाय कापले तरी पोचिराम कांबळे म्हणे जय भीम. पोचिराम कांबळेला सरनाव टाकलं. सरनाव टाकून मातीचं तेल टाकलं म्हणे आता मातीचं तेल टाकलं अंगाडबीची काळी लावू तरी पोचिराम कांबळे म्हणे अरे अंगाडबीची काळी लावशील त्याच्यातून तो ज्वालामुखी निघेल. त्याच्यातून सुद्धा निघेल जय भीम. मराठा शेवका संत असो पोचिराम कांबळेसाठी मरा. अय दादा त्या मागं बसल्यात ना त्या तुझ्याच माय बहिणी हो. त्या काही म्हणू वाटायचे नव्हते. इकडे माणसामध्ये बसा ना. बायामध्ये बसायची काय सवय लागली रे तुम्हाला? काय गड्या मारता माणसासारखे माणसं असून बायामध्ये मोठे म्हणतात जाऊन नुसती. माणसामध्ये बसा. आमचा नाद म्हणून म्हणतो माय मावल्यांना तुम्हाला माझ्या भावांना सांगतो तुम्हाला जागृत व्हा. आज जर जागृत नाही झाले तर आईची शपथ आमच्यावर फार वाईट दिवस येणार आहे. जर पोचिराम कांबळे शहीद झाला बाबासाहेबाच्या विद्यापीठाच्या नावासाठी क्यों मरते हो एक लड़की के लिए 2 गज कपड़ा ना मिलेगा तुम्हारे कफन के लिए बेटा. क्यों मरते हो एक लड़की के लिए 2 गज कपड़ा ना मिलेगा तुम्हारे कफन के लिए. मरने का शौक है तो मरो बाबा साहब के मिशन के लिए. ये लड़कियां भी दुपट्टा फाड़ देंगी तुम्हारे कफन के लिए.
माझी पोल खोलते मला कोणची पोरगी भेटणार आहे ते तुझा भूतकाळ सांगतो आता भेटतो तुला चांगली पोरगी काय लढते बा लढून राहिलं पोट्ट देखो आपलं भाऊ लोरा बच्चा तू टेन्शन नको घेऊ, तुला पोरगी पाहून देतो मी आमचा नाद अरे जात अशी मर्दानी सांगते भीमा नदीचं पाणी ही जात अशी मर्दानी सांगते भीमा नदीचं पाणी अरे पेशवे फौज 28,000 अरे कापून टाकले फक्त 500 महाराणी कापून टाकले फक्त 500 महाराणी कारण इतिहास आहे 500 महाराणा 28,000 पेशवे कापले होते हे आमच्या आता डुंगडुंग पोट्टे आहेत नाही डुंगडुंग पोट्टे यायचे जरी भांडणं झाले की नाही समोरच्याला म्हणतात जाय तुझ्यासारखे 56 पाहिले तिकडे मधात रस्ता सोडा बाहेर यायला रस्ता सोडा चला सर का इकडे चला इकडे भान हे पुरा सावा पटकन सोडा चला डबा असे ह्या बाहेर यायला रस्ता सोडा इथे डुंगू पोट्ट्याचे भांडणं झाले का म्हणतात जाय तुझ्यासारखे 56 पाहिले मी विचार केला म्हटलं मला हे कोणते 56 तेव्हा विचार केला की 500 महाराणी 28,000 कापले होते ते एकाच्या हिश्श्यावर 56 आले होते अरे म्हटलं यार हे 56 होते ते 56 होत म्हटलं भीमा कोरेगाव 1 जानेवारी 1818 मध्ये कारण जातीवाद्यांनो या जातीचा तुम्ही असू द्या ढाक आम्ही तर तुमच्या पेशवाईचे नाक कापले नाक अरे जुल्म करून ज्याने आम्हाला केले होते अनाथ त्या बाजीरावाची मस्ती जिरवली कोरेगावच्या रणात त्यांनी सीमेवर डाव उतरले पाकिस्तानी नीतीने आबा किरकुटे नाव गाजते महार सेनापतीचे मग जातीवाद्यांनो मोठ्या मनाने विचार याचा करावा जातीवाद्यांनो मोठ्या मनाने विचार याचा करावा अरे रायनाकाचा रायगड झाला घ्या इतिहासी पुरावा घ्या इतिहासी पुरावा कोणी म्हणते आम्ही महाराव का महार आता बाबासाहेबांना मला धम्म दीक्षा दिली तुम्ही विचार करा चिवर घेतला महार मा म्हणजे मांस हा म्हणजे हात र म्हणजे रक्त हाडा मासानं बनवलेला माणूस म्हणजे महार 3 महिन्याचा चिवर घेतला तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोणाकोणाला माहिती आहे मी चिवर घेतलं म्हणून 3 महिन्याचं जीवन घेतलं आज असं वाटते जीवन जगल्यासारखं असं वाटते जीवाचं सोनं झालं आतापर्यंत काय जगत होती आणि आता काय जगत आहे श्रीलंकेला गेले तिथं जिथं भगवान बुद्धाची ओरिजिनल दंतधातू ठेवलेली आहे तिथं गेले आणि वंदन करून खाली बसले एक भंतेजी आले त्या मोठ्या भंतेजीला सांगितलं बोले ये जो बैठी है ना बोले अंजली माताजी तिथं माझं नाव बोधिचित्ता होतं बोले ये महाराष्ट्र से आई है बहुत बड़ी बाबा साहब के मिशन आम्बेडकर के मिशन की गायिका है बोले मिशन गायिका है और इन्होंने 3 महीने के लिए चिवर लिया बोले ते मोठे भंतीजी आले मला आतमध्ये घेऊन गेले जिथं भगवान बुद्धाचे दंतधातू ठेवलेले होते विचार करा पाय मावल्यांनो जसे आतमध्ये नेलं माझं अंग असं कापत होतं ते दंतधातू जे ज्याच्यामध्ये त्या टोपल्यामध्ये ठेवलं होतं जसं ते टोपलं खोललं आणि या डोळ्यानं भगवान बुद्धाचे 2,500 वर्षापूर्वीचे दंतधातू बघितले विचार करा मी किती भाग्यशाली लेडीज आहे विचार करा किती भाग्यशाली जेव्हा ते दंतधातू डोळ्यानं बघितलं तेव्हा मी विचार केला अरे भगवंता मी असं काय कुशल कर्म केलं रे मी काय असं पुण्य केलं माझ्या आई वडिलांचे पुण्य आहे का मला आज तू असा दिवस दाखवला त्या भंतीजीनं ते टोपलं उचललं माय मावल्यांनो आणि भगवान बुद्धाच्या दंतधातूचं टोपलं माझ्या डोक्यावर ठेवलं मी अशी कापत होती माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते विचार करा तुम्ही जो बाबासाहेब फॉलो करत असेल जो बुद्ध फॉलो करत असेल त्याला जीवनात कमी पडत नाही आणि जो बाबासाहेबाला बेमान होते त्याच्या तोंडात किडी पडल्याशिवाय आमचा नाद नकार करू आम्ही सुनील गाडे यांच्याकडून 100 रुपये मायावती संजय यांच्याकडून सुद्धा 100 रुपये तुम्हाला माहित आहे काय काय बाबासाहेबांचं आमच्या जीवनात आलं आणि आमच्या जीवाचं सोनं झालं काय काय आलं आमच्या जीवनामध्ये बस मला सांगायचं आहे त्यात तुम्हाला त्याला रिस्पॉन्स द्यायचा आहे बाबासाहेबाचा पेन आहे बाबासाहेबाचा पेन आहे हा विकाय यांच्याकडून बाबासाहेबाचा पेन आहे बाबासाहेबाचा पेन आहे बाबासाहेबाची सही आहे बाबासाहेबाचा पेन आहे भारी आहे की नाही मग मी म्हणतो बाबासाहेबाचा पेन आहे तर लय भारी तुमच्या एकूण आलं पाहिजे बाबासाहेबाचा पेन बाबासाहेबाची सही बाबासाहेबाचा पेन आहे बाकी कळल्या का सगळ्या थंडीनं मिलिंद भाऊ
यायला घ्या यायची पाय तुम्ही म्हणजे काय काय पाहिजे यायची मी सगळ्याची कॅमेऱ्यामध्ये पाहतो कोण कोण हात वर केला तर घ्या यायला पहिली यायला घ्या आणि मग बाबा यायला घ्या बाबासाहेबाची सही बाबासाहेबाचा पेन बाबासाहेबाची सही बाबासाहेबाचा पेन आता इकडे काय यायला घ्या यायचं पाहू द्या मला हा बाबासाहेब